तू ये तिला सोडून, मी थांबतोय. चला चला चला. हॅलो आम्ही. हॅलो मानसी. हॅलो. हाय ईशा. हाय. हे बघ टीचर. नवीन बॅग. वाव. मम्मा हे बघ. वाव किती छान. व्हेरी नाईस. हा कोणी आणले एवढे सगळे गिफ्ट्स? माझ्या बाबांनी. अरे वा व्हेरी नाईस. जा खेळ जल्दी. आपण स्वयंपाकाला लागूया चला. नको बाई, आधी ना त्याचा फोन येऊ दे, त्याच्याशिवाय माझे लक्षच लागणार नाही स्वयंपाक. ओ येईल ना त्याचा फोन. आणि एक सांगू का, आपण जर का असे इथे बसून फोनची वाट पाहत राहिलो ना तर मग अजून काळजी वाढते. त्यापेक्षा आपण कामाला लागूया ना. पूर्वी ना हे उशिरा यायचे म्हणून मला टेन्शन यायचं. म्हणजे वाटायचं की आता हे उशिरा येणार आणि आई त्यांना रागवणार. कधी एकदा हे घरी येत आहेत असं होऊन जायचं. आणि आता हे विक्रांतचं टेन्शन. पाहिलं, तुम्हाला ना टेन्शन घ्यायची सवय लागली आहे. कधी कधी काय वाटतं माहितीये, आपण ना या म्हणजे विक्रांतची आणि मोनिकाची पत्रिका बघितली नाही ना लग्नाच्या वेळेला, म्हणूनच हे सगळं शुक्ल काष्ट मागे लागले. काही धड होतच नाहीये माझ्या मुलाचं. सगळं सगळं वाईट याच्याच मागे का लागलंय? हे असं पत्रिका वगैरे न पाहिल्यामुळे घडतंय असं काही नाहीये हो बहिणी. बऱ्याचदा काय होतं, घडणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही उगीच. अगं पण माझ्याच मुलाच्या बाबतीत काय हे असं? आता हा विचार करत बसणार आहेत का? त्यानं काय होणार आहे? आणि आता इतकं टेन्शन घ्यावं असं आता काहीच घडलं नाहीये ना. तुला काय होतं असं बोलायला गीता? पण हा कुठे जातो, काय करतो, काहीच धड मोकळेपणाने माझ्याशी बोलत नाही. आता 2च दिवस झालेत हॉस्पिटलला जायला लागून आणि आता तिसऱ्या दिवशी गेलाच नाही. मला माहितीये वंशही तिकडे वैतागले असणार. मला ना हे विक्रांतचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. चला 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 आज चला, मी तुम्हाला ना मस्तपैकी कॉफी करून देते. तोपर्यंत विक्रांतचा फोन येतो की नाही ते बघा. काय झालं? विक्रांत, जितक्या लवकर शक्य होईल ना तितक्या लवकर इथून निघूया आपण. अगं पण काय झालं इतकं? ईशा सगळ्यांना नव्या वस्तू दाखवत होती. टीचरने विचारलं की कोणी दिल्या. तिने जेव्हा बाबांनी दिले तसं सांगितलं ना, तेव्हा जो लुक टीचरने मला दिला, मला कुठे बघू असं झालं रे. ओ, तुला काही बोलल्या का त्या? बोलल्या नाहीत नशीब, पण माझ्याकडे बघून भुवया उंचवल्या त्यांनी. मला खूप ऑकवर्ड झालं रे. आज त्यांच्या भुवया वर गेल्या आहेत, उद्या सगळ्यांच्या भुवया वर जाणार. कोणाकोणाला काय काय पटवून देणार आहे रे मी. मनसी, आपण यावर विचार करू काहीतरी आपण. तू टेन्शन नको घेऊस. सगळ्यांच्या डोळ्यात मला वेगवेगळे प्रश्न दिसणार आहेत आता. एकीकडे ईशाचे प्रश्न, दुसरीकडे जगाचे प्रश्न. मला खूप टेन्शन येत आहे विक्रांत. हो, खरं तर मलाही टेन्शन आलंय, पण आपल्याला या सगळ्याचा त्रास होणारच आहे. आणि तुला माहितीये सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या गोष्टीचं आहे? ईशाला हे सगळं करण्याचं. जेव्हा ईशाला हे सगळं कळेल, ती काय विचार करेल रे आपल्याबद्दल? काय वाटेल तिला? बापरे, विचार सुद्धा करवत नाहीये मला. अगं ही मानसी कोणाबरोबर आली? काय माहिती. हेच की काय ईशाचे वडील? अगं काहीतरीच काय बोलते. वडिलांचं नाव कुठे लावते ईशा? हा ओके ओके, मी पाहते. मॅडम, मिसेस राजेंना खूप पेन होते. हो, पण त्यांचे रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत. मी आत्ताच पाहिले. काय करूया मग? विक्रांतला फोन लागला? नाही, सारिका प्रयत्न करते. हॅलो सारिका, जरा आत ये बघू. त्यांना 1 महिन्यानंतर ती तारीख दिली होती. या, आय नो दॅट. मग सरांशी कॉन्टॅक्ट नाही झाला अजून.
एक तर त्यांचा फोन लागत नाहीये, नाही तर मग ते फोन उचलत तरी नाहीये. मी ट्राय कर. हा गेला कुठे आणि कधी येणार आहे? खरं तर त्यांनी ना युजल टायमिंग वरती यायला हवं होतं. तुम्ही एकदा फोन करून पहा ना. हो, मी त्यालाच ट्राय करते. मॅडम, राजेंची केस तर खरं नॉर्मल होती, पण अचानक पेन सुरू झालंय. एक्झॅक्टली. आणि आज कधी नव्हे ते मी देखील कन्फ्युज झालेले. मला देखील विक्रांतच्या नाडी परीक्षेचा आधार घ्यायची गरज वाटायला लागलेली. नाही म्हणजे त्यावरून पुढच्या उपचारांची दिशा तरी काहीतरी ठरवता आली असती ना. मॅडम, ते येईपर्यंत काय करूया? त्यांना खूप पेन होतंय. हो, पण ते होईल थोड्या वेळाने कमी, असा माझा अंदाज आहे. तसंच फॉल्स लेबर पेन आहे. आधी आपण त्यांना पाहूया. हं? चल. गीता, ए गीता, अगं सॉरी, झोपली होतीस का तू? नाही हो, बसा ना. अगं आपले दाणे भाजायचे ठरलं होतं ना, म्हणून आले होते बघायला. तू काय करतेस? ईशाचा विचार करत होते. किती गोड मुलगी आहे ग ती. ती आली ना की कसा वेळ जातो काही कळत नाही. हो ना, पण तिचं कसं होणार पुढे? का ग, असं का वाटतं तुला? तिनं अथर्व आणि आर्यनला विचारत होती की मोंजोबा तुमचे बाबा आहेत का म्हणून. म्हणजे बघा ना वहिनी, की आपल्या मुलांना त्यांचे बाबा माहित आहेत किंवा ते त्यांच्या समोर असतात. ईशाला काय वाटत असेल तिच्या माहित नसलेल्या बाबांबद्दल? हो, खरंच ग. म्हणजे उद्या 6 महिन्यांनी किंवा वर्षभरानं किंवा कधीतरी एखादी व्यक्ती तिच्या समोर येईल आणि तिला म्हणेल की मी तुझे बाबा आहे, आणि तिने ते मान्य करायचं. नाही म्हणजे आत्ताही तिला हा प्रश्न पडतच असणार की आपले बाबा कोण, ह्याचाच विचार करत होते. तिचा निरागस चेहरा असा डोळ्यासमोर आला ना की मन भरून येतो. तिला का नाही मिळाले असे नॉर्मल आई वडील? तिला का कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागणार पुढे जाऊन? खरं सांगू का, तिला आत्ताही सगळं कळत असणार. नाही म्हणजे अथर्वचे आई बाबा दोघही आहेत. आपल्या घरात फक्त आपण आणि मम्मा. तिलाही प्रश्न पडतच असणार की आपले बाबा कोण. कळेल किंवा कळत असणार म्हणून तर तिनं विचारलं ना की मोंजोबा तुमचे बाबा आहेत का म्हणून. बिचारी ईशा. पण आपण काय करणार ग? ह्याच विचारांनी मला त्रास होतो. पण एक सांगू का गीता, नाही म्हणजे आपण असं ठरवायचं की आपण नेहमी तिच्या पाठीशी उभं राहायचं, तिला खंबीरपणे मदत करायची. थँक गॉड विक्रांतने फोन उचलला, तो इथे आला. आता मला जरा रिलीफ वाटतं. मॅडम, तुमच्यासाठी कॉफी. सकाळपासून एवढा स्ट्रेस झालाय, तुम्हाला याची गरज आहे. शुअर. खरं सांगू का, आता माझं सगळं लक्ष विक्रांत येऊन मला काय सांगतोय याकडेच लागलेलं आहे. मॅडम, कॉफी पिताना तरी हा विषय बाजूला ठेवा 5 मिनिटं. आत्या, इमिडिएटली सिझेरियन करावं लागेल. का रे, काय वाटतंय तुला? बाळाचे हार्टबीट मिळत नाहीये आणि आणि काहीतरी गडबड आहे, ब्लिडिंग पण होत आहे. यू मीन टू से स्टील बॉर्न बेबी? मे बी. म्हणून लगेच सिझेरियन कर. आपण सोनोग्राफी करूया का? नाही नाही, आता घाईघाई सोनोग्राफी करू नका, ती होणार नाहीये व्यवस्थित, आणि त्यात वेळही घालवू नका. ओके डॉक्टर विकास, सिझरची तयारी करा बरं. ओके मॅडम. सारिका, मिस्टर राजे बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये पाठव. मला त्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना द्यायला हवी. ओके मॅम. ओके, आत्ता मी आहे बाहेर. ओके, थँक्स विक्रांत.
हॅलो. हॅलो मानसी, हा बोल विक्रांत. ईशाला कधी पिक करायचंय? 6 वाजता. तू जातोयस का? हो 6 वाजता. कठीण आहे का जरा, कारण एक क्रिटिकल केस आली आहे इथे ओ ओके. आणि आत्ताच सर्जरी करते. सो मला इथे थांबावं लागेल. खूप टेन्शन आहे इकडे. ए इट्स ओके, राहू दे. आय मॅनेज. बघते मी काय करायचं. नाही मी जातो तिला आणायला, पण मला एक 10-15 मिनिट उशीर होऊ शकतो. असं तू तिथे कळवशील का? ओके, मी त्यांना फोन करून बघते आणि मग तुला कळवते. एक्सक्यूज मी सर. एक मिनिट. हा बोल सारिका, काय झालं? सर एक चांगली बातमी आहे. नाव नो टेन्शन. बाळ जिवंत आहे. मिसेस राजेंना मुलगा झालाय. थँक गॉड. आणि वजन थोडं कमी आहे, पण काळजी करण्याची काही गरज नाही. गुड, व्हेरी गुड. काय रे, काय झालं? मी तुला नंतर सांगेन सगळं एकत्रच. ओके. आणि हा, तू आता तिकडे काही कळवू नकोस. मी जाईन ईशाला घ्यायला. ओके ओके, बाय बाय. चल. मम्मा कधी येणार? येणार बेटा, आत्ताच येणार. म्हणजे कधी? आता येईल. हा ईशा, तुझा फ्रॉक किती छान आहे ग. मम्मा आणि आणला. मम्मा कधी येणार? आणखीन काय काय आणते ग तुझी मम्मा तुझ्यासाठी? हेअरबँड आणते, क्लिप्स आणते, कलर बुक आणते, एवढं काय काय आणते. अरे वा, मज्जा आहे मग एका मुलीची. आणि मला सेम मावशी कलर बुक देते. अरे वा. आणि मामा मला पावभाजी पण देते. अरे वा, छान. ही वॉटर बॉटल मम्माने नाही आणली, ही बाबांनी दिली. हो का? अरे वा, तुझ्या बाबांनी पण तुला खूप सारे छान छान गिफ्ट दिलेत ना. मम्मा कधी येणार? सगळे घरी गेले. तू घाबरू नकोस. हा, तुझी मम्मा आहे तोपर्यंत मी इकडेच आहे. तुला एकटीला नाही सोडणार. हा ओके. बेटा चल. सॉरी हा, जरा उशीरच झाला ना यायला. इट्स ओके. ती रडली का? नाही, तुम्ही अगदी वेळेत आलात. रडायच्याच बेतात होती ती. तिला सवय नाहीये ना अशी थांबायची, त्यामुळे कदाचित रडायला आली असेल. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हालाही थांबावं लागलं. नो प्रॉब्लेम. चल ईशा बेटा, जायचं का? जायचं. मम्माकडे जायचंय. पण आधी आपण मम्माला फोन लावूया. हो. दे बॉटल इकडे. मम्माला फोन लावूया. हा उचलला, बोल. हॅलो मम्मा, मी विक्रांत काका बरोबर घरी निघाली आहे. तू लवकर घरी आहे. हा बाय मानस, आलोच. बाय. आपण घरी जाणार. बापरे, दचकले गो मी. तू आता इकडे? मी एवढ्या लवकर सगळे लाईट का बंद केले? अगं सगळी कामं आवरली, तुगाच कशाला दिवे जळत ठेवायचे? ऍक्च्युली काही हवंय का तुला? हो, मला दूध हवं होतं. ऍसिडिटी सारखं वाटतंय, जळजळ होते पोटात, म्हणून दूध मी देते मी. जळजळ नाही तर काय होणार ग? तुला घरातलं तर काही आवडत नाही खायला. सतत काहीतरी बाहेरून तिखट तेलकट मागवायचं, तेच खायचं, रात्री उशिरा झोपायचं, सकाळी उठून तसंच ऑफिसला जायचं, काही न खाता पिता. अजून काय होणार आहे? मग ऑफिसची टेन्शन, तिकडची प्रेशर, आणि ह्या सगळ्याचा त्रास होतो. म्हणून मग रात्री बसून यायचं. मोनिका, आपल्या लाईफस्टाईलचा आपण विचार करायला हवा.
त्या दिवशी तुझ्या एकटेपणाबद्दल बोललीस तू. मला वाईट वाटलं ग, खरंच मनापासून वाईट वाटलं. पण मग मी नंतर विचार केला की हे सगळं तूच ओढावून घेतलंयस ना. असा असतो का ग संसार? आपल्याला एक गोड छोटीशी मुलगी आहे, हुशार आहे, तिला तू आपली म्हणत नाही. आणि विक्रांत, ज्याचा तिच्याशी काहीही संबंध नाहीये, त्याचा जीव तिच्यासाठी तुटतो. म्हणजे विक्रांतला कशाचं डिप्रेशन आलं माहितीये? म्हणजे निर्मला वंच सांगत होत्या. त्या असं म्हणाल्यात की विक्रांतला ईशाची जबाबदारी घ्यायची होती, पण तू मोडतं घातलंस. आणि आम्ही घरातल्याने सपोर्ट नाही केला. त्यात मानसी तिला घेऊन दिल्लीला गेली. मग एका अर्थी बरंच झालं ना. मानसीने ईशाची जबाबदारी घेतली, सो विक्रांतने तर खुश व्हायला हवं. सगळेजण तुझ्यासारखा विचार करत नाही ना मोनिका. तू खुश झालीस, पण ईशाची जबाबदारी आपण घेऊ शकलो नाही याची खंत त्याला वाटली आणि विक्रांत डिप्रेस झाला. या सगळ्याचा विचार कर मोनिका. काहीतरी कर आणि ह्यातनं सगळ्यांची सुटका कर. हॅलो बाबा, तू कशी आहेस मी छान आहे. पिल्लू? मी 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 तुला एक गोष्ट सांगतो. हा, गोष्ट सांगतो. ईशाला गोष्ट सांगत होतास ना. ऐकली मी ही सगळी गोष्ट. छान होती, मला सुद्धा आवडली. किती हरवून गेला होतास रे तू गोष्ट सांगताना. तीच गोष्ट दुसरं कोणीतरी ऐकतंय त्याचं सुद्धा भान नव्हतं तुला. गोष्ट फक्त ईशासाठी होती. हो माहितीये, पण मी उभी होते ना इकडे. ऐकली मी ही गोष्ट, छान होती खरंच, मला खूप आवडली. मग ईशाला आवडली का गोष्ट? का विचारतेस तू? हा, काय संबंध आहे तुझा? सांग. विक्रांत, मी काय काय बोलणार आहेस? काय आहे तुझ्याकडे बोलायला? आहे मोनिका, तू जगातली एक नंबरची स्वार्थी बाई आहेस, जिला फक्त आपलं आयुष्य एवढंच पडलंय. ते ऐशो आरामात कसं जगता येईल बस एवढंच. तू का विचारलंस मला ईशाला गोष्ट आवडली की नाही? हा, तुला काही फरक पडतो? ती हसते की रडते याने काही फरक पडतो तुला? बोल ना. तुला फक्त पैशांमध्ये इंटरेस्ट आणि स्वतःला सगळ्या सुख सुविधा मिळतायत की नाही एवढंच, बाकी काही नाही. तू उगाचच खरंच ईशाची काळजी करतेस असं मला दाखवू नकोस. आता जे काही बोलत होते ना ते फार मनापासून बोलत होते, पण तू समजून घेत नाहीयेस. ऍक्च्युली तू समजून घ्यावंस अशी सुद्धा इच्छा नाहीये माझी. इट्स ओके. विक्रांत, तू इतक्या टोकाला गेलायस ना की मी तुझ्याकडे एखादी संधी मागणं तर चूक आहेस, पण तू मला एखादी संधी द्यावी अशी मी अपेक्षा करणंही फार चुकीचं.
संधी देणारा मी कोण? देवाने दोन चुकीच्या माणसांना एकत्र संधी दिली, त्याला कोण काय करणार?